बघू शकता तुम्ही नोव्हेंबर महिन्यातला पाऊस. सो बघू शकता हे आपल्या गावचं घर आपण आता रिसेंटली बांधलं या मे महिन्यामध्ये. त्याची पूजा. सो आता संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आपल्या गावच्या इथलं छोटंसं हॉटेल आहे. तिथे मस्तपैकी गरम गरम वडे खाल्ले 2. सो गाईज रात्रीचे 9:15 झालेत आणि आता आपण पोहोचलो ठाणे स्टेशनला, प्लॅटफॉर्म नंबर 7ला. सो बघूया आपण कोकण कन्याची जनरलची लाईन किती आहे. बऱ्याच महिन्यानंतर मी जनरलनी चाललो आहे. लेट्स सी, बघूया. चला, फायनली ट्रेन आलेली आहे 11:15ला. आता जस्ट उतरलो आपण ट्रेनमधून. 8:30 होत आलेत आणि पाऊस पडतो अजून पण. बघू शकता तुम्ही नोव्हेंबर महिन्यातला पाऊस. काय बोलू शकत नाही. निसर्ग. सो आपण आलो तर आहोत कुडाळ बस स्थानकच्या इथे, म्हणजे डेपोच्या इथे. पाऊस बघू शकता तुम्ही. चला आता आपण जाऊन नाश्ता करूया मस्तपैकी आणि मग त्याला फोन करूया. पाऊस मजबूतच आहे. मी आता ॲक्च्युली चालतच चाललो आहे, कारण जवळपास 1.5 किलोमीटर आहे डेपोपासून ते ऑफिस, म्हणजे ज्या कामासाठी मी ॲक्च्युली आलो आहे, म्हणजे 1 दिवसाच्या अर्जंट ट्रिपसाठी. सो त्यांचं जे ऑफिस आहे ज्यांना भेटायचं आहे मला, ते ऑफिस इथून 1-1.5 किलोमीटरवर आहे. सो आता हार्डली 1 किलोमीटर राहिले. 10-15 मिनटात पोचेन मी. सो तिथे जाऊन ते पण 9:30पर्यंत येतील. आता 9 वाजत आले आहेत किंवा 9 वाजलेत. सो मी म्हटलं मी पुढे जाऊन वेट करतो, तुम्ही या 9:30पर्यंत. सो ते आले की त्यांना भेटू, ते डॉक्युमेंट्स वगैरे दाखवून त्यांचं सजेशन घेऊया आणि आय थिंक 1 तासाभरात आपण फ्री होऊ. मग 9:30-10पर्यंत, म्हणजे 10-10:30पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला घरी जायचं आहे. तो बघूया कसं काय होतं सगळं. लेट्स सी. पाऊस खूप आहे त्यामुळे जरा छत्री पकडून बॅग सांभाळून पावसात थोडंसं भिजत वगैरे जावं लागतं आहे. तरी पण ऑप्शन नाही आहे, जावं तर लागणार आहे. सो चला. सो हे गाईज सकाळचे 11-11:30 झाल्यात आणि तुम्ही जरा इथे चिखल बघू शकता. मी आता घरी चाललो आहे आपल्या नेहमीच्या वाटेवरून. ते जरा चिखल झालं आहे. पाऊस कंटिन्यूस पडतो आहे गावी पण, जसं मुंबईला पडतो आहे तसं. आणि दादा ॲक्च्युली आहे मुंबईला आणि मी आलो आहे गावी. दादा मुंबईला दादा गावी नाही, कारण दादा नाटकाच्या दौऱ्यासाठी आहे, दशावतार नाटकाच्या दौऱ्यासाठी आहे मुंबईला. तो उद्या रात्रीपासून सोमवारी येणार आहे आणि मला सोमवारी म्हणजे पुन्हा काम आहे. त्यामुळे मी त्याला म्हटलं की मी जातो, मी काम करून चावी सोबत आणली घराची. म्हटलं थांबू, आपण आराम करू आणि संध्याकाळी जाऊया. सो आता हा आपला झाडाझुडपातून जंगलातून जाणारा नेहमीचा रस्ता घराकडे. आणि मी सोबत पाण्याच्या बाटल्या आणल्यात आणि थोडंसं खायचं पण आणलं आहे. ते दुपारच्या जेवणाचं होईल. आपण संध्याकाळी 5-6 वाजता निघूया, कारण आपली रात्री पुन्हा गाडी आहे मुंबईला जायसाठी. वंदनाताई पण आली तिकडे तिच्या मिस्टरांबरोबर आणि फॅमिलीबरोबर संपूर्ण भेटायला. तिला पण आपण उद्या संध्याकाळी भेटूच. आता मी घर दाखवतो आपलं. सो बघू शकता हे आपल्या गावचं घर आपण आता रिसेंटली बांधलं या मे महिन्यामध्ये. त्याची पूजा वगैरे म्हणजे गृहप्रवेश वगैरे केला आपण. आणि ते दादानी पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे, म्हणजे पावसाचं पाणी वगैरे भरलेलं आहे. खुर्च्या वगैरे तिथे
टाळ्या तरी चावी मी आता आहे माझ्याकडे. हे बांबर्डेकर निवास आपलं हे घर. आता आपण घरी जरा आराम करूयात आणि ते घरात तेही लावून ठेवले आवाज, म्हणजे घरी घरात कोणतरी आहे असं सतत असा लक्षात राहावं म्हणून. बघू शकता मी घरावर नाव पण जे दिलेलं आहे ते कैलासवासी गंगाराम बांबर्डेकर, म्हणजे आजोबांचं नाव दिलं आहे. कारण आजोबांनीच हे घर बांधलं होतं आणि आजोबांचीच आठवण होती. सो तेच आपण कंटिन्यू केलं आहे, फक्त रिडेव्हलपमेंट केलं. चला जाऊया घरात. सो हे गाईज आत्ता संध्याकाळचे 4-4:15 झालेत आणि मी जरा झोपलेलो 2-2.5 तास. कारण रात्रभर आपली झोप झाली नव्हती. आपण ट्रेनमध्ये व्यवस्थित म्हणजे फुल गर्दी होती, त्यामुळे बसायला जागा वगैरे नव्हती, त्यामुळे झोप झाली नव्हती. सो 2 तास झोपलो, त्यामुळे जरा बरं वाटलं. रात्री आपली जी ट्रेन आहे मत्स्यगंधा 9:45 कुडाळवरून, त्याची आपल्याकडे स्लीपर सीट आहे कन्फर्म, त्यामुळे रात्री काय झोपेचा प्रॉब्लेम नाही आहे. पण म्हणजे कालची रात्र जरा झोप व्यवस्थित झाली नाही, त्यामुळे झोपलेलो. सो आत्ता जस्ट उठलो आणि एक 5-5:30ला आपण इथून निघूया. कारण म्हणजे माझा विचार आहे की आपण जाऊन जरा तिकडे नाश्ता वगैरे करू. आपल्या तिथे छोटं असं हॉटेल आहे, चहा आणि नाश्ता वगैरे घेऊया आपल्या गावाच्या इथे, म्हणजे खाली मंदिराच्या इथे. आणि मग तिथून जमलंच तर रामेश्वराकडे जाऊ, रामेश्वराच्या मंदिरात जाऊ पाया पडायला वगैरे. आणि तिथून मग 6 वाजता निघूया, 6-6:30. म्हणजे काळोख पडायच्या अगोदर मला निघायचं आहे. सो कुडाळला गेलो, रिक्षा सांगितली आपण डेपोपर्यंत. आणि मग कुडाळ डेपोला गेल्यानंतर जरा बघू काय काय खरेदी करायची असेल. आणि मग रात्री 8-8:30ला जेवून 9 वाजेपर्यंत आपण कुडाळ रेल्वे स्टेशनला पोहोचूया. म्हणजे अर्धा पाऊण तास आधी पोहोचलो की आरामगसात आपण, तर ट्रेन नॉर्मली 10-15 मिनटं लेट असतातच. बघूया आज कसं काय ते. सो मी आत्ता तुम्हाला पुन्हा एकदा आपलं घर दाखवतो गावचं आपलं, पण जे रिसेंटली आपण हे रिनोव्हेट केलेलं आहे किंवा बांधलेलं आहे नवीन, म्हणजे जुनं घर आपलं मातीचं तोडून. सो चला मी दाखवतो ते एकदा परत. सगळ्यात तर पहिले आपल्या घरासमोर बघू शकता तुम्ही, अशी संपूर्ण अशी झाडी झुडपं आहेत. आपल्या घरासमोर एक हे आंब्याचं झाड आहे, खूप जुनं आहे, मी माझ्या लहानपणापासून बघतो आहे. हे मी तसंच ठेवलं आहे. नंतर हे तुळशी वृंदावन, हे जे बाबांनी बांधलेलं, त्याला पण सध्या तरी अजून तरी हात नाही लावला. ह्याला शिफ्ट करायचं इथे आपल्याला, या इथे. सो बघूया, ते एक आहे. नंतर बरीच सारी तुळशी म्हणजे जी झाडं आहेत ती ऑलरेडी इथे उगवलेली तुम्ही बघू शकता. नंतर इथं आपण असा रेतीचा एक्स्ट्रा म्हणजे डंपर ओतून ठेवलेला आहे. आपल्याला पुढे बरीच कामं म्हणजे घराचं प्लास्टर आणि विहीर बांधायचे त्यासाठी इन फ्युचरमध्ये. त्यानंतर इथे एक असं याचं झाड आहे, काय म्हणतात ते आपलं जेवणात आपण वापरतो, कढीपत्ता. येस, कढीपत्त्याचं झाड आहे. केळीची झाडं तर खूप आहेत आपल्याजवळ. सो केळीची झाडं आणि इथे अशी काय म्हणतात गणपतीला आवडतं ते फूल जास्वंद, त्यांची खूप झाडं आहेत इथे. दादाने ती पण लावली बाजूला. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतो आपलं घर. सो हे आपलं घर असं. इथे हे अंगण आहे. अंगणाला वर छप्पर घातलं आपण सिमेंटच्या पत्र्यांचं. आणि अंगण सध्या आपण मातीचंच ठेवलं, कारण मी तो म्हणजे मुळात विचार ठेवला सध्या तरी राहून दे, जेणेकरून म्हणजे इथे आता पावसाळा असल्यामुळे, म्हणजे पाऊस पडत असल्यामुळे हे जरा ओलं आहे. पण जेव्हा एकदम मस्त सुकून त्याला शेणाने सारवलं जाईल आणि वर अशी रांगोळी काढली तर त्याला गावचा तो फील येईल. त्यानंतर अशा 3 पायऱ्या आहेत. आणि समोर तुम्ही बघाल ही आपली नावाची पाटी, बांबर्डेकर निवास. आणि हे असं आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार. नंतर इथे आपण लाईटचा एक पॉईंट घेतलेला आहे, त्याचं फक्त आता एक अजून मी पेंडिंग राहिलं आहे. म्हणजे आतून ती वायरिंग करायची. नंतर मेन बल्ब इथे एक ठेवला आहे. इथे मेन लाईटचा आपण एक हे करून घेतलं आहे. इथे पण एक पॉईंट घेतला एक्स्ट्रा आणि हे करून घेतलं आहे. म्हणजे जर आपल्याला कुठे बाहेर या साईडला जर दाखवायची असेल
सगळी लाईट वगैरे तिथे. हे आपलं जुनं देवघर आहे, म्हणजे जुनं आमचं जे संपूर्ण सगळ्या बांबर्डेकरांचं जे घर होतं तिथे आम्ही सगळे एकत्र राहायचो त्यावेळी, खूप वर्षांपूर्वी. आणि त्याचं हे तुळशी वृंदावन आज त्याचं म्हणजे व्यवस्थित साफसफाई करून त्याला पूजा वगैरे केली, कारण उद्या तुळशीचं लग्न आहे. सो त्यामुळे ते सगळं रेडी केलं. हे असं तुम्ही बघू शकता. इथे आपण एक्स्ट्रा म्हणजे सगळे असे चिरे उपटून ठेवलेत, एक डंपर फ्युचरमध्ये आपल्याला जेव्हा लागतील कामासाठी त्यासाठी. नंतर अजून जर तुम्ही बघाल, हे असं इतकं मोठं म्हणजे आता हे जवळपास मला आठवतं, आता मी आता रिसेंटली बनलं त्यामुळे 12x25 म्हणजे 25 लेंथला आणि विडला 12 फूट असं अंगण आहे. याच्यात जवळपास आम्ही त्या दिवशी म्हणजे पूजेच्या दिवशी जवळपास 8 ते 10 माणसं जास्तच आय थिंक सहज झोपलो होतो पहिल्यांदाच अंगणात मस्तपैकी. हे समोर असं हे जागा. त्यानंतर आपण घरात गेल्यानंतर हे आपलं म्हणजे जे छोटासा हॉल आहे आणि या हॉलमध्ये मग आपण हे असं तुळशी वृंदावन म्हणजे विठ्ठलाची प्रतिमा असलेलं देवघर छोटंसं हे केलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे मग आपला गणपती बसतो आणि मागे आपण कायमस्वरूपी विठ्ठलाची प्रतिमा असलेल्या ते स्टाईल्स लावलेले आहेत. इथे देवाची पेढी म्हणजे आपण देवपूजा वगैरे जे करतो नेहमीची वगैरे ती त्यासाठी आपण इथे अरेंजमेंट केलेली आहे. त्यानंतर इथे नागोबा आपण लावलेलं आहे. हे असं संपूर्ण आपण चिऱ्याचं बांधकाम असलेलं छोटंसं घर बांधलेलं आहे. त्यानंतर एक रूम ही आपण इथे काढलेली आहे. लाईट लावतो मी. सो ही अशी आपण एक रूम काढलेली आहे. या रूममध्ये म्हणजे जर सामान नसेल तर मी सांगेन तुम्हाला 4 माणसं सहज झोपू शकतात. 3 ते 4 माणसं सहज झोपू शकतील. अशा 3 रूम काढलेल्या आहेत. एक त्यानंतर इथं आतमध्ये सेकंड रूम आहे. इथे पण 3 ते 4 माणसं विदाऊट काय बेड वगैरे नसेल तर झोपू शकतात. त्यानंतर ही एक रूम 2 झाल्या आणि ही एक अशी रूम. प्रत्येक रूममध्ये आपण एक फॅनचा पॉईंट दिलेला आहे. फॅन, मोबाईल आणि म्हणजे काही चार्जिंगसाठी आणि सगळं आपण कन्सिल्ड वायरिंग केलेली आहे. सो मग आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण प्लास्टर केल्यानंतर ते एकदम प्रॉपर होऊन जाईल. प्लास्टर आपण पुढच्या 1-2 वर्षात आपण करू जसं शक्य होईल तसं. सगळे ग्रिल्स लावलेले आहेत आपण हे अशा प्रत्येक खिडक्यांना आणि मोठ्या खिडक्या आपण ठेवलेल्या आहेत. त्यानंतर असं आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे पॉईंट्स दिलेले आहेत. बघू शकता बल्बचे वगैरे मधमध्ये गल्लीमध्ये. त्यानंतर इथे हा एक दरवाजा आहे. दादानी सगळं आता बंद केलेलं आहे तरी पण मी दाखवतो. इथून म्हणजे बाहेर जायला दरवाजा ठेवला आहे. इथे पण एक बाहेर त्यांनी चूल वगैरे ठेवलेली आहे आणि छोटंसं छप्पर घालून त्याने एक हे केलेलं आहे जेणेकरून काय आपण नॉनव्हेज वगैरे करणार असो किंवा इथे करू शकतो. म्हणजे काय मोस्ट ऑफ गावी असं असतं जे नॉनव्हेज वगैरे आपण घराच्या बाहेर वगैरे करतो. इथे पण केलं आणि मागे पण एक अरेंजमेंट केलेली आहे. सो तशा प्रकारची एक अरेंजमेंट केलेली आहे. सो हे असं इथे त्याने मस्तपैकी छप्परवर घालून टाकलं. म्हणजे इथे आंघोळीसाठी गरम पाणी म्हणा किंवा काय म्हणतात नॉनव्हेजसाठी वगैरे इथे एक छोटीशी चूल त्याने रेडी केलेली आहे. त्यानंतर किचन दाखवतो मी तुम्हाला. आणि किचन इकडे किचन आहे हे तुम्ही बघू शकता किचन. सो सिलेंडर आणि
म्हणजे सिलेंडर वगैरे इथे खाली आणि सगळं असं भांडी वगैरे. इथे पण ग्रिल वगैरे लावलेले आहेत. फक्त ते हे म्हणजे करायचं अजून बाकी आहे. प्लास्टर आणि काय म्हणतात ते आपण स्लायडिंग ज्या खिडकी असतात त्या करायच्या आपलं बाकी आहे. स्टाईल्स आणि हे लावून इथे प्लास्टर आपण कंप्लीट केलेलं आहे म्हणजे किचनला. आणि छोटासा फॅन पण लावलेला आहे. तुम्ही बघू शकता फॅन वगैरे फुल प्रॉपर कंडिशनमध्ये. आणि दादाच एकटा इथे राहतो त्या संपूर्ण घरात, त्यामुळे म्हणजे त्याच्यासाठी इनफ आहे एवढं घर. आणि आम्ही कधीतरी फक्त 1-2 दिवसासाठी येतो, गणपतीला म्हणा, मे महिन्यात म्हणा. तर इथे कसं एक छोटीशी बाहेर झालं आहे मागच्या साईडला. इथे आपण टॉयलेट बाथरूम केलं आहे. इथे इंडियन टॉयलेट, वॉशरूम, त्यानंतर इथे आपण मागची एक रूम बनवली आहे पडवी. या रूमला पण आपण प्लास्टर नाही केलं आहे, सॉरी म्हणजे खाली कोबा नाही केलं आहे, कारण हिला पण दादा म्हणाला राहून दे, आपण ही सारवून वगैरे ठेवू. करायचं आहे हिला पण या रूमला, पण हे अजून ठेवले. इथे आपण म्हणजे इथे पण दादाने एक चूल बनवली आहे, तुम्ही बघू शकता. इथे पण आपण नॉनव्हेज वगैरे करू शकतो मागच्या साईडला राजा. आणि असं इथं मोकळा स्पेस ठेवला आहे, म्हणजे काही धूरबीर बाहेर जाण्यासाठी वगैरे. आणि इथे मग आपण अशी एक जुनी खिडकी जी आपली होती ती हे केलेली आहे. नंतर इथे पण दरवाजा आहे, बघू शकता. आणि हा आमचा मागचा जुना संडास आहे, म्हणजे काय म्हणतात इंडियन टॉयलेट. आणि मग मागे हा संपूर्ण असा आहे. मागे आमच्या काकांची म्हणजे आमचे चुलत काका त्यांचं घर आहे. नंतर आम्ही हे चिऱ्यांनी हे कंपाऊंड बांधून घेतलं आहे. आणि असं छोटंसं टुमदार आपलं कोकणातलं घर आपण बांधलेलं आहे. सो असं छोटंसं टुमदार कोकणातलं घर आपण बांधलेलं आहे. आणि आय होप म्हणजे याच्या आधी पण 2-3 व्हिडिओज आपण बनवलेले त्याचे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे या व्हिडिओमध्ये पण मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करा छोटंसं आपलं हे चिरेबंदी कोकणातलं घर. आणि ते तुम्हाला आवडलं असेल, ज्यांना कोणाला पण म्हणजे बांधायचं असेल, तुम्ही छोटंसं घर ज्यांची छोटीशी फॅमिली वगैरे ते बनवू शकता. नाही म्हटलं तरी हे घर आय थिंक 25 बाय 28, यस 25 बाय 28 असं लेंथमध्ये. त्यात वॉशरूम वगैरे सगळं आतमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि 25 बाय 28 तर घराची आणि संपूर्ण ते लेंथ झाली, प्लस 25 बाय 12चं आपण हे पण दिलं आहे, बाहेर अंगण खळं पण दिलं आहे. सो अशा म्हणजे छोटं तरी म्हटलं तरी बऱ्यापैकी खूप मोठं झालेलं आहे ते घर. आणि तुम्ही बघू शकता बाहेर वर आपण असे टाटाचे स्टीलचे पत्रे लावलेले आहेत. पहिले कौलं होती, पण आपल्याकडे म्हणजे काय म्हणतात इथे एक माकडांचा खूप त्रास आहे आणि मग ती कौलं वगैरे फुटतात, तो इश्यू खूप होता, म्हणून पत्रे टाकलेत. फक्त खळ्याला आपण सिमेंटचे पत्रे टाकलेत, कारण खळ्याला काय त्याची गरज नाही आहे. तर म्हणून मग म्हणजे इन फ्युचरमध्ये जर कधी आपल्याला ते चेंज करायचे असेल तर इझिली करता येतात. सो असं एकंदरीत आपलं हे कोकणातलं घर आहे. आय होप तुम्हाला आवडेल, म्हणजे आवडलं असेल. आणि स्टेट कंटिन्यू पुढे ब्लॉगमध्ये, कारण आता आपल्याला निघायचं एक अर्ध्या पाऊण तासात आपण एक निघू 5 वाजेपर्यंत, कारण आपल्याला नंतर परत पुढे प्रवास करायचा आहे टिल द मुंबई. सो स्टे कंटिन्यू. सो आता संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आपल्या गावच्या इथलं छोटंसं हॉटेल आहे, तिथे मस्तपैकी गरम गरम वडे खाल्ले 2 आणि चहा प्यालो. आणि हे इथलं आपलं कुलदेवीचं मंदिर, म्हणजे कुळाचं मंदिर म्हणतो आपण ते. आणि आता आपण इथून रिक्षा करून वरच्या मंदिरात जाणार आहोत. सो वरच्या मंदिरात जाऊन पाया पडूया रामेश्वराच्या, आणि मग डायरेक्ट आपण कुडाळला जाऊया. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या रामेश्वराच्या मंदिरात. आणि तुम्ही बघू शकता हे इथे सगळं आपलं निशाण आणि निशाणकाठी वगैरे सगळं आहे. आणि हे आपलं रामेश्वराचं मंदिर. आता दर्शन घेतलं आणि आता निघतोय मी कुडाळ डेपोसाठी.
आले कुडाळ मार्केटमध्ये. सो कुडाळ मच्छी मार्केटला मी जस्ट एक फेरफटका मारतो. पण आपल्याकडे बराच वेळ आहे. सो म्हटलं चला बऱ्याच वर्षानंतर कुडाळचं मच्छी मार्केट आपण बघूया. चला. सो गाईज हे आपलं कुडाळचं मच्छी मार्केट बऱ्याच वर्षानंतर मी आलो. कारण आता मच्छी आपल्याला झारापला वगैरे मिळते, त्यामुळे इथे फार कमी येतं. सो हे मच्छी मार्केट कुडाळचं. सो आता आपण हॉटेलमध्ये आलो जेवायला आणि नॉनव्हेज घेतलं. मच्छीचं सुरमई झाले आणि मस्त थाली आले. तर आपण असा स्वाद घेऊया. चला जेवायला बसूया. सो हे गाईज आता रात्रीचे 8:15 8:30 झाले आणि मी रस्त्याने चालतो आहे. हा जो रस्ता आहे तो आपला कुडाळ स्टेशनकडे जाणार आहे, रेल्वे स्टेशनकडे, म्हणजे कुडाळ डेपोच्या इथून. मी फार रेअरली या रस्त्याने चालतो, नॉर्मली रिक्षा करून चालतो. पण आता म्हटलं जेवलो आहे जस्ट आणि आपल्याकडे अजूनही 1 तास आहे, 1-1.5 तास आहे. तर म्हटलं आपण जरा चालत जाऊया, थोडं जरा चलन होईल जेवणानंतर आणि वेळ पण आपला जाईल. सो थोडीशी बॅग पण हेवी आहे म्हणून जरा थोडंसं दम लागल्यासारखं होतं. सो आता मी 1-5 मिनटात पोचेन स्टेशनला. आणि तुम्ही बघू शकता या रोडला सहसा तसं कोण नसतं रात्रीचं, फक्त रिक्षा वगैरे आणि फार कमी लोक असतात. सो लेडीजनी वगैरे एकट्याने सांगण्यात रात्री पॉईंट नाही. सो तुम्ही रिक्षाने वगैरे बेटर प्रिफर करा. 20 किंवा 30 रुपये शेअरिंग रिक्षा आहे. तुम्ही 2-3 असाल तर रिक्षामध्ये यायचं आणि शेअरिंग जरी नसेल तरी 40-50 रुपये ते सोडतात स्टेशनला. सो चला आता आपण कुडाळ स्टेशनकडे जाऊया. सो गाईज आत्ता आपण कुडाळ स्टेशनला पोचतो आहे. तुम्ही बघू शकता हे आहे कुडाळ स्टेशन. रिसेंटली म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जे सगळे आपली कोकणातली रेल्वे स्टेशन अद्यावत असं म्हणता नाही पण बाहेरून तरी ॲटलिस्ट सुशोभित करण्यात आली. त्यापैकी आपलं हे कुडाळ स्टेशन. सो आता आपण आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला आणि इथून आता आपण ट्रेन पकडणार आहोत 9:30ची, 9:35ची म्हणजे आपली मत्स्यगंधा. इथे तुम्ही बाईक किंवा कार पार्क करू शकता. पुढे इथे रिक्षा येतात. सो हे आपलं कुडाळ स्टेशन. तर इथे कुठेतरी ट्रेन आली आहे आणि इथून मी काही आता आपलं कोकणाचा मेवा म्हणजेच आईने सांगितलं होतं शेवाचे लाडू आणि विशालने सांगितलं होतं हे आपलं खाजा. तो खाजा घेतला आणि माझं ऑल टाईम फेवरेट कोकम सरबत घेतलं. आणि आता जरा आपण वेट करूया स्टेशनच्या इथे. सो हे आपलं कोकण रेल्वे स्टेशन कुडाळ. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. आता रात्रीचे 11:30 झाल्यात आणि आपली ट्रेन निघालेली आहे. कणकोली क्रॉस झाली आहे. त्यानंतर डायरेक्ट रत्नागिरी स्टॉप आहे. सो रत्नागिरी स्टॉप 2-4 वाजता सी बघूया. आता मी सुटतो सकाळी डायरेक्ट आणि बघूया मध्ये बदल सुरू करणार तर मग डायरेक्ट खाणं लेट्स सी बघूया. चला गुड नाईट. सकाळचे 6:30 झालेत आणि आता थोड्याच वेळ ठाणा स्टेशन येईल 10-15 मिनटात. सो आता आपण या ट्रेननी उतरलो आहे मत्स्यगंधा आणि बाजूच्या प्लॅटफॉर्मला आलो आहे. आपल्याला ऐरोलीला जायचं आहे म्हणून. सो आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 9-10 वरून आपण ऐरोलीसाठी जाऊया. चला.